नमस्कार मंडळी, मी आहे पूजा आणि माझं बाळ लहान आहे आणि आता जस्ट ते सहा महिने पूर्ण झालेले आहेत त्याला, म्हणजे आता तो 10 महिन्यांचा आहे. आणि आपल्या बाळाला जेव्हा आपण बोलतो की सॉलिड जर्नी स्टार्ट करायची 6 महिन्याचं झाल्यानंतर आपण बाळाला वरचं जे अन्न आहे ते खायला द्यायला सुरुवात करतो. आणि प्रत्येक आईला हा एक प्रश्न पडतोच की मी माझ्या बाळाला काय असं देऊ, काय हेल्दी देऊ आणि काय दिल्यानंतर ते खूप ॲक्टिव्ह होईल, हेल्दी राहील वगैरे वगैरे. हा प्रश्न मलाही खूप पडत होता. मीही खूप रिसर्च वगैरे केलेला आहे आणि त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी एक सिरीज स्टार्ट करते ज्याच्यामध्ये मी तुम्हाला बेबी फूड म्हणजे लहान बाळांना तुम्ही काय काय देऊ शकता, काय काय हेल्दी देऊ शकता, हे सगळं सांगणार आहे. तर त्याच्यामध्येच आता पहिलं तुमचं जर पहिल्यांदा बाळ खाते, फर्स्ट टाइम खाते, बाळाला शुगर आणि सॉल्ट म्हणजेच साखर आणि मीठ हे द्यायचं नाही. 2 वर्षाचं होईपर्यंत बाळाला ह्या 2 गोष्टी द्यायच्या नाहीत. असं बोललं जातं की बाळाची किडनी ही 2 वर्षापर्यंत डेव्हलप्ड होते आणि त्याच्यासाठी मीठ एवढं चांगलं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही बाळाला मीठ देऊ नका. आणि तुमचं मत असेल की काय मग त्याला चव कशी लागणार वगैरे वगैरे, तर लहान बाळाला चव काहीही कळत नाही. तुम्ही जे त्याला खायला द्याल ते तो आनंदाने खाईल. आणि कसं असतं की तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करा. भाज्या, त्याच्यानंतर डाळी वगैरे, फळं, हे सगळ्यांच्या सवयी तुम्ही आत्ताच लावा, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही किंवा बाळ खाण्यासाठी काही नखरे करणार नाही. मी माझ्या श्रीला सगळं खायला देते आणि तो आनंदाने खातो. कधीतरी करतो असं वेडं वाकडं तोंड वगैरे, पण ठीक आहे चला, पण मी त्याला खायला देते आणि ते सगळ्या भाज्या आवडीने खातो, काही नाटक वगैरे करत नाही. तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डाळ आणि पालक ही कशी तुम्ही मिक्स करून तुमच्या बाळाला देऊ शकता हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. 1 चमचा मसूरची डाळ, त्यानंतर 1 चमचा मूग डाळ, त्यानंतर आपण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये 1 चमचा तांदूळ. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि हे धुताना हे 2 ते 3 वेळा धुवायचं आहे, कारण की लहान बाळाला ह्याचं काही परिणाम व्हायला नकोत, कारण की बाहेरून आपण विकत आणतो हे, त्याच्यामुळे हे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर मार्केटमधून मी पालक आणली होती. पालक घेतली, ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची पालक आणि त्याच्यानंतर छोटे छोटे पार्टमध्ये ती कट करून घ्यायची. खूपच छोटे पार्ट करायचे, कारण की जेणेकरून ते शिजल्यानंतर व्यवस्थित असे कुस्करले जातील, स्मॅश होतील, म्हणजे बाळाला खाताना काहीही प्रॉब्लेम होणार नाही. याची काळजी तुम्ही घ्यायला. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, जेणेकरून बाळाची रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग होते. आणि हळदीने काय होतं की केमिकल्स वगैरे काय असतील ना, तर तेही धुतले जातात व्यवस्थित आणि बाळासाठीही खूप चांगली मानली जाते हळद. त्याच्यामुळे ती हळद टाकायची, व्यवस्थित असं उकळून द्यायचं, शिजवून द्यायचं. आणि ते शिजलं की स्मॅश करायचं, म्हणजे बारीक करायचं. तुमचं लहान बाळ म्हणजे किती महिन्यांचं आहे त्यानुसार तुम्ही बारीक करू शकता. खूप लहान असेल तर खूप फाईन बारीक करा, नसेल तर तुम्ही असं ओबडधोबड माझ्यासारखं बारीक करू शकता. आणि ही आपली